भूमिका मांडायच्या नसतात। आमचे प्रश्न तुम्ही सोडवणार नाहीयेत। काही जण सोडवतात, काही जण ते प्रश्न चिघळवतात, अर्थाचा अनर्थ काढून ते प्रश्न अधिक गुंतागुंतीचे करतात आणि म्हणून ते प्रश्न अक्रॉस द टेबल समोरासमोर बसून सोडवायचे असतात। त्यामुळे माझी भूमिका काय असेल हे मी तुम्हाला नंतर सांगेन। एक मिनिट, उद्धव ठाकरेंना तुम्ही बोलला आहात की असं केलं पाहिजे किंवा असं झालं पाहिजे? असं आहे, मी पक्षाचा प्रवक्ता नाही, मी माझं मत मांडलेलं आहे। नेते वरिष्ठ नेते आहात तुम्ही, वरिष्ठ नेते बोलण्याचा अधिकार तरी उद्धव ठाकरेंसोबत हे बोलण्याचा अधिकार तुम्हाला आहे, कोणाच्या परवानगीची गरज नाही हे बोलायला। माझ्या गुगलीने तुम्ही सगळे पत्रकार या ठिकाणी बोल्ड झालेले आहेत, तुमच्याजवळ विचारण्यासारखा प्रश्नच माझ्याकडे नाही, त्यामुळे आता मी थांबतो। नाही, मी प्रश्न विचारतो की तुम्ही उद्धव ठाकरेंना हे बोलणार आहात का, तुमचं मत मांडणार आहात का? असं आहे, मी सांगितलं ना की सगळ्या गोष्टी या तुमच्या समोर सांगायच्या नसतात। योग्य ठिकाणी योग्य गोष्टी मांडणं, योग्य वेळेला योग्य बोलणं, योग्य वेळेला योग्य निर्णय घेणं आणि योग्य वेळेला योग्य कृती करणं ही खऱ्या अर्थानं राजकारणाची गरज आहे आणि राजकारणातला चाणाक्षपणा असतो। त्यामुळं सही बात सही वक्त पे जे म्हटलेलं आहे ते काही उगाच म्हटलेलं नाही। त्यामुळं या गोष्टी मी तुमच्याजवळ शेअर करणार नाही। बाळासाहेब ठाकरेंना, हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरेंना श्रद्धांजली अर्पण करणं, त्यांच्याबद्दल मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल तर विचारा। माझ्या आयुष्यामध्ये हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी ठेवलेला उच्च विचारांचा ठेवा, याची अनेक प्रकारची उदाहरणं, अनेक प्रकारची माहिती, बाळासाहेबांचं व्यक्तिमत्व, बाळासाहेबांची निर्णय क्षमता, बाळासाहेबांच्या मनाचा मोठेपणा, बाळासाहेब हे सांब सदाशिव होते। ते जेवढे एखाद्यावर गरम व्हायचे तेवढे सजासजी थंड होऊन कोणालाही ते माफ करायचे। अशा प्रकारचं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व, त्या व्यक्तिमत्वाची आज ही जन्मशताब्दी आहे। त्यामुळं तुम्हाला जे काही जर विचारायचं असेल तर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंबद्दल विचारा, याच्या पलीकडे मी जाणार नाही। असं आहे की मी बाळासाहेबांच्या हयातीमध्येच मला शिवसेना सोडावी लागली, परंतु मी जेव्हा पुन्हा शिवसेनेमध्ये आलो त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे हयात नव्हते।